दिवे घ्या दिवे, मातीचे दिवे. ओ ताई इकडे या ना, मातीचे दिवे घ्या. छान छान डिझाईन वाले दिवे घ्या दिवे. फुलं पण घ्या, फुलं पण चांगले चांगले आहे. आई मी समोरच्या दुकानामध्ये फटाके बघितले आहे, मला तू घेऊन देशील का? हो रे बापू, घेऊन देईन. एक वेळ हे दिवे सगळे विकू दे, त्याच्यानंतर मी तुले फटाके, नवीन कपडे, न पिंकीले पण नवीन कपडे घेऊन देईन. आई मला लालवाला फ्रॉक पाहिजे. हो बाई, घेऊन देईन लालवाला फ्रॉक. आज बाबा पण दुसऱ्या बाजारामध्ये दिवे न फुलं विकायला गेले आहे, तिथून पण काही ना काही पैसे येईनच ना. आपणही आता हे विकून घेऊ, मग आपण दिवाळी मस्त आनंदात साजरी करू. चल आता पहिले पण दिवे विकू. आई पहा ना, किती चांगले फुलं दिवे आहे, आपण इथूनच दिवे न फुलं घेऊ. नाही नाही, तुझे बाबा काल खूप सारं सामान घेऊन आले आहे दिवाळीसाठी, आता काही नाही. ओ ताई घ्या ना, अलग अलग डिझाईनचे दिवे आहे माझ्याकडे, घ्या ना ताई, घ्या ना. नाही पाहिजे बाई, कालच आम्ही दिवे वगैरे सर्व घेऊन आलो आहे. आई सकाळपासून तर 1-2 जणांनाच आपल्यापासून दिवे घेतले. हो रे बापू, आता कसं करायचं काही समजून नाही राहिलं. आई मला खूप भूक लागली आहे. थोडा वेळ थांब बाई, आता बाबा येते तिकडल्या बाजारातून, मग आपण घरी जाऊ. नंतर मी स्वयंपाक करतो, तर मग आपण जेवण करू. एक तर आज आपले काहीच दिवे विकले नाही गेले, कमीत कमी बाबाचे तरी त्या बाजारात दिवे विकले गेले पाहिजे. आता आपण फटाके न कपडे नाही घेऊ काही, तर माझा लालवाला फ्रॉक घेऊ. ह्या बाजारात आपले दिवे विकले नाही गेले तर का झालं, पण तिकडल्या बाजारात बाबानं नक्की काही ना काही दिवे विकले असन, फुलं विकले असन. चल पार्वती, झालं असेल तर चल घरी जाऊ. दिवे फुलं काही विकल्या गेले का तिकडल्या बाजारामध्ये? हा गेले, पण जास्त नाही. हो इकडे पण 2-4च ग्राहक आले फक्त. बाबा मला लालवाला फ्रॉक पाहिजे आहे, तर मला दिवाळीसाठी फटाके न कपडे पाहिजे आहे. हो घेऊ सर्व घेऊ. पण दिवे न फुलं कोणी विकत नाही घेतले तर कसं घेणार आहे आपण? दिवाळी कशी साजरी करणार आहे? आज विकत कोणी घेतले नाही तर उद्या तर घेईन. न उद्या पण कोणी दिवे विकत नाही घेतले न फुलं विकत नाही घेतले तर मग पाहू का करायचं आहे. तर आता तू घरी चल पहिले, उद्या सकाळी मला लवकर दुकान लावायचं आहे. हो उद्या मी पण सकाळ वकाळच दुकान लावून घेईन. तुमची दिव्यांची न फुलांची टोपली कुठे आहे? तिथेच एका दुकानात ठेवली आहे मी रात्रभरासाठी, उद्या सकाळी तो देऊन देईन मला. चल आता घरी जाऊ. हो पोरांले खूप भूका लागले आहे. या दिवाळीमध्ये शक्य असेल तर अशा लोकांकडून दिवाळीच्या वस्तू खरेदी करा की ज्यांना खरंच गरज आहे. त्यामुळे त्यांची पण दिवाळी खऱ्या रूपामध्ये साजरी होईल आणि ते सगळे आनंदी होईल. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.